Good afternoon, all of you. Last lecture we see displacement and double displacement reaction. Let us start the new point: endothermic and exothermic process and a reaction. Endothermic and exothermic process and a reaction. पहिल्यांदा आपण त्यांच्या डेफिनेशन एंडोथर्मिकची definition: a reaction in which heat is absorbed in the chemical reaction is called endothermic reaction. Next one is exothermic reaction. Next काय आहे? exothermic reaction आहे पहा. In the reaction, exothermic साठी a reaction in which heat is evolved in a chemical reaction, not for the in a chemical reaction. In a chemical reaction is called exothermic reaction. चला, या झाल्या डेफिनेशन. ज्या रिएक्शन मध्ये हीट ऍब्सॉर्ब केली जाते त्याला आपण एंडोथर्मिक रिएक्शन म्हणतो, आणि ज्या रिएक्शन मध्ये हीट इव्हॉल्व केली जाते त्याला काय म्हणायचं? एक्झोथर्मिक रिएक्शन. आता याचा आणखीन याचा एक कंडिशन येतो. एक्झोथर्मिक exit and thermic is equal to heat exit. endo enter आणि मग बाकीचं हे तुम्हाला माहितीच आहे, आता काही अडचण नाही. म्हणजे ज्या केमिकल रिएक्शन मध्ये हीट एंटर होते त्याला काय म्हणायचं? एंडोथर्मिक रिएक्शन. आणि ज्या केमिकल रिएक्शन मधून हीट बाहेर पडते त्याला म्हणायचं एक्झोथर्मिक रिएक्शन. तर अशा या एंडो आणि एक्झोथर्मिक रिएक्शन आज आपल्याला पाहायचं आहे. डेफिनेशन कळली ना? डेफिनेशन मध्ये काही शंका नाही. ज्या केमिकल रिएक्शन मध्ये हीट ऍब्सॉर्ब केली जाते, गॉट इट? ज्या केमिकल रिएक्शन मध्ये हीट ऍब्सॉर्ब केली जाते त्या केमिकल रिएक्शनला एंडोथर्मिक केमिकल रिएक्शन म्हणायचं. आणि ज्या केमिकल रिएक्शन मधून हीट बाहेर टाकली जाते त्याला म्हणायचं एक्झोथर्मिक केमिकल रिएक्शन. आले इथपर्यंत? मग आता या दोघांचे एक्झाम्पल बघायचं आहे. पहिलं एक्झाम्पल आपल्याकडे दिलेलं आहे मेल्टिंग ऑफ आईस. एक्झाम्पल पहिलं याच्यावर ठरवायचं आपल्याला काय आहे ते. मेल्टिंग ऑफ आईस. दुसरे एक्झाम्पल दिले आपल्याकडे टेक्स्टबुक मध्ये आहे. एक्झाम्पल डिसॉल्यूशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट. Dissolution of
potassium nitrate, dissolution of potassium nitrate in water. तिसरं एक्झाम्पल आहे. तिसरं एक्झाम्पल काय आहे पहा. तिसरं एक्झाम्पल, फॉर्मेशन ऑफ आइस फ्रॉम वॉटर. फॉर्मेशन ऑफ आइस फ्रॉम वॉटर. आणि चौथं एक्झाम्पल आहे या ठिकाणी. चौथं एक्झाम्पल आपल्याकडे दिलेलं आहे, डिझॉल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड इन वॉटर. डिझॉल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड इन वॉटर. आता या ज्या रिॲक्शन आहेत काही एक्झो एंडो काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. पहिला मुद्दा तुमचा क्लिअर झाला बघा. एक्झो म्हणजे काय, हीट एक्झिट. एंडो म्हणजे काय, हीट एंटर. गॉट इट. एक्झो म्हणजे काय, हीट एक्झिट. एंडो म्हणजे काय, हीट एंटर. आता मेल्टिंग ऑफ आईस याचं एक्झाम्पल आपण पहिलं बघू. जेव्हा आईस मेल्ट होतो, एक्झाम्पल H2O सॉलिड, याला आपण म्हणायचं आईस. याला हीट करायचं आहे, हीट सिग्नल सिम्बॉल. H2O तयार होईल लिक्विड. हा काय झाला, वॉटर. गॉट इट. चला, मग आईस जेव्हा वॉटर मध्ये कन्वर्ट होतो, म्हणजे ना, ice is converted into water. In that time, ice absorb heat from the surrounding. Therefore, that reaction is called endothermic reaction. Heat is enter into the reaction and then converted into ice into water. Reaction कुठली, endothermic chemical reaction. त्याच्यानंतर पोटॅशियम नायट्रेट. इथं मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहितो KNO3, पोटॅशियम नायट्रेट. सोडियम हायड्रॉक्साईड जवळपास बऱ्याच जणांना माहिती आहे, तरी पण लिहितो कारण प्रॅक्टिसनी बरेच जण परफेक्ट होतात. प्रॅक्टिस मॅन मेड परफेक्ट असं आपण म्हणत असतो, है की नाही. चला ओके, पुढे. पहिलं एक्झाम्पल क्लिअर झालं की बाबा बर्फ वितळण्यासाठी फ्रीज मधला बर्फ काढायचा, एखाद्या ग्लासात किंवा एखाद्या वाटीत किंवा एखाद्या प्लेट मध्ये ठेवून द्या. हळूहळू 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 त्याला तुम्हाला काही हीट द्यावं लागतं असं काही कंपल्सरी नाही. हळूहळू हळूहळू त्या बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर होतं. बऱ्याच वेळानंतर ज्या ठिकाणी तुम्ही कुठं बर्फ ठेवलेला आहे त्या बर्फाचं तुम्हाला पाण्यात रूपांतर झालेलं पाहायला मिळतं. म्हणजे कोणती रिॲक्शन, त्यांनी काय केली, हीट ॲब्सॉर्ब केली. कुठून हीट ॲब्सॉर्ब केली, फ्रॉम सराउंडिंग. सराउंडिंग मधली हीट आईसनी ॲब्सॉर्ब केली. म्हणजे काय झालं, टेम्परेचर इन्क्रीज झालं कुठलं, आईसचं. आणि मग त्याचं कन्व्हर्शन लिक्विड वॉटर मध्ये झालं, ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट. दुसरा एक्झाम्पल आहे डिझॉल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर. आता पोटॅशियम नायट्रेट जेव्हा वॉटर मध्ये डिझॉल्व करतो, KNO3 याला वॉटर मध्ये डिझॉल्व केल्यानंतर KNO3 ॲक्टिव्हेस तयार होतो. कारण हा सॉल्ट आहे, पोटॅशियम नायट्रेट सॉल्ट आहे, जो की स्ट्रॉंग ऍसिड पासून तयार झाला आहे. पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि सोडियम नायट्रेट याची इकडे रिॲक्शन होत नाही. KNO3 म्हणजे KNO3 K प्लस NO3 मायनस आणि देन KOH आणि HNO3 असं होत नाही, कारण तो 100% डिसोसिएट झालेला आहे आणि ती बॅकवर्ड रिॲक्शन होत नसते. म्हणजे त्याचं हायड्रोलिसिस केलं, सॉल्टचं हायड्रोलिसिस केलं. हायड्रोलिसिस म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर. या सॉल्टमध्ये आपण वॉटर ॲड केला आहे आणि वॉटर ॲड केल्यानंतर हे तयार झालेलं आहे.
हे जरी तयार झालं असलं तर याची पुन्हा रिॲक्शन या सॉल्टमध्ये असणाऱ्या प्रॉपर कन्स्टिट्युएंटमध्ये होत नाही, कारण स्ट्रॉंग ॲसिडचं किंवा स्ट्रॉंग सॉल्टचं जो सॉल्ट स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसपासून तयार झाला आहे त्याचं मात्र पुन्हा फॉर्मेशन ॲसिड आणि बेसमध्ये होत नाही, होतच नाही. त्याच्यामुळे ही रिॲक्शन होणं शक्यच नाही. रिटर्न पोटॅशियम हायड्रॉक्साईड म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि नायट्रिक ॲसिड असं होणं शक्यच नाही. देअरफॉर वी राईट ॲक्विस पोटॅशियम नायट्रेट. इन दॅट केस या ठिकाणी काय होतं, यालाही हीट द्यावी लागते, कारण हा याच्यात डिझॉल्व डायरेक्टली होत नाही. हा जेव्हा याला हीट दिल्यानंतर तो डिझॉल्व होतो आणि मग त्यावेळेस काय हीट देणे म्हणजे काय, हे जे सोल्युशन आहे हीट काय करते, ॲब्सॉर्ब करते. मुद्दा लक्षात घ्या काळजीपूर्वक, थोडंसं काळजीपूर्वक पहा. आपली आई दर दिवस स्वयंपाक करते, मान्य हो, नाही तर नाही म्हणत जा काहीतरी, हो का नाही, हो. मग स्वयंपाक करताना कुठलं ना कुठलं तरी भांडं गॅसवरती ठेवते, बरोबर ना. चला ओके. गॅसवरती ठेवल्यानंतर त्या भांड्यात तेल असेल, पाणी असेल किंवा पोळी भाजी जे काही करायचंय ते कंटेंट त्याच्यामध्ये टाकते. जेव्हा तुम्ही गॅस किंवा आई गॅस चालू करते, चालू केल्यानंतर ते भांडं हीट काय करते, ॲब्सॉर्ब करते. लक्षात आलं का, भांडं काय करते, हीट ॲब्सॉर्ब करते. पण तिथं काही प्रोडक्ट वगैरे तयार होत नाही. पण इथं तसं प्रोडक्ट तयार झालेलं आहे, यांच्या प्रॉपर्टी बदललेल्या आहेत, म्हणून अशा प्रकारच्या रिॲक्शनला आपण एंडोथर्मिक रिॲक्शन असं म्हणतो. क्लिअर, काही शंका आहे का, क्लिअर ना. चला ओके. ह्या दोन रिॲक्शन काय आहेत, म्हणजे हे जे दोन एक्झाम्पल आहेत हे दोन आहेत एंडोथर्मिक रिॲक्शन. एंडोथर्मिक रिॲक्शन. चला आले का इथपर्यंत, नक्की. चला पुढे जाऊयात. दुसरे आता पहिले दोन एक्झाम्पल झाले, आता दुसरं पाहायचं आहे. डेफिनेशन लिहून झाली, लिहित जा. कारण काय माहितीये का, जेव्हा लेक्चर चालू असतात तेव्हा वही पेन काहीतरी घेऊन सोबत बसत जा, इकडचं तिकडचं लक्ष कमी करत जा. आता आपण 10वीला आहोत, आपलं सगळं कॉन्सन्ट्रेशन जे काही शिकवतायत त्याच्यावरती असायला हवं, जेणेकरून त्याचा आपल्याला काहीतरी फायदा झाला पाहिजे भविष्यात. कशाला, JEEला किंवा नीटला फायदा झाला पाहिजे, यासाठी थोडंसं बाकीचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे इकडं तिकडं न लक्ष देता. कारण आता सध्या कसं आहे, आपण घरात आहोत, TV असते, बुक लागलेली असते, बरंच काही असतं. त्याच्यामुळं आपलं लक्ष जनरली जेव्हा कुठला तुम्ही व्हिडिओ पाहता तो व्हिडिओ पाहत असताना तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन काय सांगतात त्याच्याकडे असणं जास्त गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या साध्या साध्या कन्सेप्ट सहज सॉल्व्ह होतील. त्यासाठी डेफिनेशन लिहिल्या तुम्ही सगळ्यांनी. चला ओके. हे पहिले दोन एक्झाम्पल कुठले आहेत, एंडोथर्मिकचे. आता नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर. मग इथं लिहितो H2O लिक्विड इज कन्वर्टेड इनटू H2O सॉलिड. आता पहा, याच्या अगोदरचं काय होतं, सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये. आता याच्याकडे जी हीट आहे, याच्याकडची जी हीट आहे, ही हीट बघा, थोडंसं काळजीपूर्वक एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. फ्रीज आहे ना, फ्रीज घरी आपल्या प्रत्येकाच्या घरी फ्रीज आहे. ते जे फ्रीज आहे, कुठल्याही सबस्टन्समध्ये जी काही हीट आहे ते काढून घेतं बाहेर फेकतं, काढून घेतं बाहेर फेकतं, काढून घेतं बाहेर फेकतं. मग आपलं तसंच आहे, याही ठिकाणची कंडिशन अगदी तशीच आहे. आता तुम्ही म्हणा कसं काय, हे पाणी आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या ग्लासात घेता तेव्हा ते वॉटर रूम टेम्परेचरला आहे. म्हणजे तुमच्या घराचं टेम्परेचर किंवा जे भांड्यात पाणी आहे त्या भांड्याचं टेम्परेचर, त्या पाण्याचं टेम्परेचर, रूमचं टेम्परेचर सारखंच आहे. म्हणजे दॅट मीन्स इट इज अन रूम टेम्परेचर. फ्रीज ओपन करा, फ्रीजचं टेम्परेचर रूम टेम्परेचरपेक्षा कमी आहे, राईट ना. फ्रीजचं टेम्परेचर रूम टेम्परेचरपेक्षा कमी आहे. मग हे जेव्हा वॉटर आपण फ्रीजमध्ये ठेवू, फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याचं काय काम आहे कळलं तुम्हाला, आत्ताच मी सांगितलं. फ्रीज काय काम करतोय, जो कुठला सबस्टन्स आतमध्ये ठेवलेला आहे त्याचं टेम्परेचर जे काही असेल त्याच्यातलं काढून घेते आणि बाहेर फेकते, काढून घेते बाहेर फेकते. येते लक्षात. मग याच्यामध्ये टेम्परेचर आहे की नाही,
रूम टेम्परेचरचं जे काही टेम्परेचर आहे याच्यामध्ये आहे की नाही साधारणतः बघा, बर्फाचं टेम्परेचर आईस होतंय म्हणजे साधारणतः 4 डिग्री सेल्सिअस अप्रॉक्सिमेटली असतं, 4 डिग्री सेल्सिअस. आणि रूम टेम्परेचर किती आहे? 25 डिग्री सेल्सिअस आहे. रूम टेम्परेचर अंदाजे चाललंय बरं. उन्हाळ्यात जास्त असते, पावसाळ्यात कमी असते, हिवाळ्यात त्यापेक्षा कमी असते. तरी सुद्धा आपण अंदाजे टेम्परेचर, कारण स्टँडर्ड कंडिशन आहे 25 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 298 केल्विन टेम्परेचर हे अंदाजे टेम्परेचर त्या ठिकाणी मेन्शन केलेलं, म्हणजे दॅट इज स्टँडर्ड कंडिशन, नॉट फॉर आपण म्हणतो अंदाजे मग कुठेही काही घ्यायचं असं नाही. दॅट इज स्टँडर्ड कंडिशन. रूम टेम्परेचर इज 25 डिग्री सेल्सिअस, दॅट मीन्स 298 केल्विन. आणि आता बघा, हेच पाणी आपण जेव्हा फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा त्याचं टेम्परेचर कमी झालेलं आहे. मी असंही म्हणत नाही की बर्फच झाला पाहिजे, असंही काही कंपल्सरी नाही. तुम्ही समजा एका ग्लासात पाणी घ्या आणि रूम टेम्परेचरचं पाणी वाटलं तर थर्मामीटरनं तशी मेजर करा, थर्मामीटरने त्याचं टेम्परेचर मेजर करा आणि तो ग्लास तासभर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा. पुन्हा तो ग्लास बाहेर काढायचा, थर्मामीटर लावायचं, मग सांगा टेम्परेचर कमी झालं की वाढलं त्या पाण्याचं फ्रीजमध्ये तासभर ठेवल्यानंतरचं? सांगा ना, तुमचं काय म्हणणं आहे? तर त्याचं टेम्परेचर काय होईल? कमी होईल. मान्य आहे ना? कमी होईल ना. म्हणजे याच्याकडची हीट फ्रीज काय करतो? काढून टाकतो. म्हणजे ज्या रिॲक्शन मधून हीट बाहेर पडते त्याला काय म्हणायचं? एक्झोथर्मिक रिॲक्शन. मग या रिॲक्शन आपण असंही लिहू शकतो, इकडं लिहू शकतो हीट, इथं लिहू H2O सॉलिड प्लस हीट इज कन्वर्टेड इनटू H2O लिक्विड. जरा मुद्दा लक्षात घ्या. आता एंडो आणि एक्झोथर्मिक मधला, एंडो आणि एक्झोथर्मिक मध्ये इथं काय रिॲक्टंटच्या साईडला जेव्हा हीट मेन्शन केली असते, कधी कधी बऱ्याचदा असंही होते ॲरोच्या वरती सुद्धा हीट मेन्शन केली असते, ती सुद्धा रिॲक्शन एंडोथर्मिकच. मुद्दा लक्षात आला का? ॲरोच्या वरती अशा स्वरूपात हीट मेन्शन केलेली असते. हे जर नसेल, याच्या ऐवजी तुम्हाला एखाद्या वेळेस असं सुद्धा मेन्शन केलं असेल तर ही रिॲक्शन सुद्धा कोणती रिॲक्शन? एंडोथर्मिक रिॲक्शन. याचा अर्थ याला हीट दिली, हा कन्वर्ट झाला. कळलं? आणि इथं मात्र प्रॉडक्टच्या बाजूला जर हीट असेल, प्रॉडक्टच्या बाजूला जर हीट असेल तर त्याला आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन असं म्हणतो. काही वेळा इथं असं पण लिहिलं जातं मायनस डेल्टा याचं काय? याच्यातनं हीट मायनस झाली म्हणून हा मिळाला, म्हणजे मायनस झाली म्हणजेच हीट बाहेर पडलेली आहे, म्हणजे तो मिळालेला आहे. असं बऱ्याचदा, पण 10वी पर्यंत अशी कुठं कंडिशन नाहीये. 10वीच्या पुढे जेव्हा जेई नीटचं तुम्ही प्रिपरेशन करता त्यावेळेस ही कंडिशन आहे. ओके, चलो आगे चलते. तर एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक मधला फरक कळला का? बघा, एक्झोथर्मिक मध्ये हीट ही प्रॉडक्टच्या बाजूला आहे, एंडोथर्मिक मध्ये हीट ही रिॲक्टंटच्या बाजूला आहे. याच्यावरनं सुद्धा तुम्हाला एक्झो किंवा एंडोथर्मिक रिॲक्शन आयडेंटिफाय करता येऊ शकतात. बऱ्याचदा कन्फ्युजन होतं की काय झालं की काय नाही. मग त्याच्यासाठी एक शॉर्टकट आहे. रिॲक्टंटच्या बाजूला हीट एंडोथर्मिक, प्रॉडक्टच्या बाजूला हीट एक्झोथर्मिक. ओके, दुसरे एक्झाम्पल एक्झोथर्मिक. डिझॉल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड इन वॉटर, NaOH plus H2O is converted into. याचं आयोनायझेशन होणं शक्य आहे Na प्लस ऍक्टिव्हस अँड OH मायनस ऍक्टिव्हस. वॉटर मध्ये डिझॉल्व केला सोडियम हायड्रॉक्साइड, बॉन्ड ब्रेक झाले, प्लस हीट बॉन्ड ब्रेक झाले. बॉन्ड ब्रेक झाले म्हणजे जी काही एनर्जी बॉन्ड ब्रेक होत असताना ती बाहेर पडते. वॉटर सोल्युशन मध्ये ही हीट बाहेर पडली आणि बाहेर पडल्यानंतर हे दोघ जण आयन सेपरेट झालेले आहेत. म्हणजे जेव्हा रिॲक्शन मध्ये हीट बाहेर पडते, हा सोडियम हायड्रॉक्साइड वॉटर मध्ये डिझॉल्व केल्यानंतर वॉटर गरम होतं, वार्म होतं. वॉटर गरम होतं. सोडियम हायड्रॉक्साइड जेव्हा वॉटर मध्ये डिझॉल्व करतो तेव्हा वॉटर हे गरम होतं. तर या प्रकारच्या रिॲक्शन म्हणजे ज्या ठिकाणी हीट ही प्रॉडक्टच्या बाजूला आहे त्याला आपण काय म्हणायचं? एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणायचं.
आणि जेव्हा हीट ही रिॲक्टंटच्या बाजूला आहे त्याला आपण एंडोथर्मिक रिॲक्शन असं म्हटलं जातं. चला, क्लिअर झाल्या सगळ्या गोष्टी? ऑल कन्सेप्ट क्लिअर? येते लक्षात? काळजीपूर्वक लक्ष द्या. चलो ओके, आगे जाऊयात आपण आता. तुमच्या टेक्स्टबुक मधल्या काही कन्सेप्ट वाचतो. हे 2 एक्झाम्पल तुमच्याकडे दिलेले आहेत एक्झो आणि एंडोचे. इन द प्रोसेस डायल्यूशन of concentrated sulfuric acid with water, very large amount of heat is liberated. काय आहे? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड वॉटर मध्ये टाकला, H2SO4 वॉटर मध्ये टाकला, H2SO4 add in water drop by drop, formation of twice of H plus plus SO4 minus minus, हा पण aqueous आणि हा पण aqueous and heat. तर ही सुद्धा एक खूप मोठी एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन आहे. तुम्हाला एक हिंट देतो, लक्षात ठेवा आणि मग आपण या ठिकाणी थांबूयात. एक हिंट देतो, कधीही कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडच्या बॉटलमध्ये वॉटर ऍड केलं जात नाही. कारण का? तर ती एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, लगेच स्फोट होतो. कारण एक ड्रॉप जरी वॉटर ऍड केला की त्या बॉटलचा स्फोट होतो. त्याच्यामुळं एखादा इन्सिडेंट घडू नये, एखादा ऍक्सिडेंट घडू नये यासाठी ऑलवेज, नेहमीसाठी वॉटरमध्ये ड्रॉप बाय ड्रॉप सल्फ्युरिक ऍसिड ऍड केलं जातं. कारण सांगतो, सल्फ्युरिक ऍसिड पाण्यात एक थेंब टाकला की जी काही हीट बाहेर पडणारी आहे ती कमी प्रमाणात आहे. वॉटरचं डिसोसिएशन होत नाही. पण जेव्हा पाणी सल्फ्युरिक ऍसिड मध्ये पडतं तेव्हा सल्फ्युरिक ऍसिडचं इन्स्टंटली सगळ्या मॉलिक्युलचं डिसोसिएशन व्हायला लागतं आणि ती हीट एवढी मोठी असते की ते फ्लास्क ब्लास्ट होतं. त्यासाठी सल्फ्युरिक ऍसिड हा वॉटरमध्ये ऍड न करता, सल्फ्युरिक ऍसिड मध्ये डायरेक्ट वॉटर न ऍड करता, त्यासाठी सगळ्यात महत्वाची एक गोष्ट सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायची आहे की सल्फ्युरिक ऍसिडच्या बॉटलमध्ये वॉटर ऍड करायचा नाही. याच्यावरती तुम्हाला गिव्ह रिझन पण आहे 10th ला. पण वॉटरमध्ये तुम्ही ड्रॉप बाय ड्रॉप सल्फ्युरिक ऍसिड ऍड करू शकता. क्लिअर? तर हे तुमच्याकडे दिलेलं आहे पहा. ॲज अ रिझल्ट water get evaporated instantaneously if it is poured in concentrated sulfuric acid, which may cause an accident. To avoid this requirement, amount of water is taken in a glass container and small quantity of concentrated sulfuric acid at a time is added with a stirring. Therefore, only a small amount of heat is liberated at a time. म्हणजे जेव्हा तुम्ही वॉटरमध्ये, याच्यावरती गिव्ह रिझन आहे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही वॉटरमध्ये सल्फ्युरिक ऍसिड ड्रॉप बाय ड्रॉप ऍड करा, बाय स्टरिंग ऍड करा, म्हणजे ज्या एका ड्रॉपमुळे हीट तयार झाली आहे ती डायरेक्टली बाहेर पडेल. म्हणजे दुसरा ड्रॉप ऍड करण्यासाठी अशा प्रकारे जर तुम्ही प्रोसेस केली तर त्या ठिकाणी मात्र काहीही प्रॉब्लेम येणार नाही, कुठला ऍक्सिडेंट वगैरे होणार नाही. तर हे या प्रक्रिया तुम्ही करू शकता. सो दीज आर द एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक. याच्यावरती एक ट्राय दिस पण दिलेला आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरला. त्याचबरोबर एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिकचे काही रिॲक्शन दिलेले आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड यूज युअर ब्रेन पॉवर पण आहे. हा कन्सेप्ट घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार आहोत. तुर्तास आपण या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी थांबूयात. या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.